हाय ते बी गेलं, बाबाच बाबा मेला आणि मोबाईलचा हात बी गेला. एकीपरीची एक बँकेत पळती. तुम्हाला काय माणूस आहे का नाही, उरलेला माणूस तो कवा बी कामं करणार. तो मेलं तरी घरात येऊन जातो. पीएन साहेब होतं चांगलं, धडाडीचं होतं. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा. सध्या आपण आहोत कोपार्डे गाव भागात. ग्राम सचिवालय, हनुमान मंदिर अशा तिकटीवर सध्या काही ज्येष्ठ बसलेले आहेत आणि निवडणुकीचं वातावरण आता एकदम तापायला सुरुवात झालेली आहे. त्यांना विचारूया आपण, काय नेमकं तुम्हाला काय वाटतंय, वातावरण काय आहे आणि चंद्रदीप नरके आणि राहुल पाटील यांच्यापैकी कुणाची हवा आहे, त्यांना काय वाटतंय विचारूया. आबा बसू काय, काय वाटतंय तुम्हाला, हवा कोणाची आहे? हवा काय अजून तरी हे झालेलं नाही. गेल्या 5 वर्षाचा विचार केला तर वातावरणात समस्या तुमच्या ज्या आहेत त्या पुऱ्या झाल्यात काय, किंवा व्हायला पाहिजे काय, किंवा यापुढे काय व्हायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? समस्या काय कायम राहतातच, काय सगळा क्लिअर करून करीत नाही, होणार बी नाही. पण आमचं एक मत आहे, तुम्हाला विचारतो, सगळं आहे इकडे. आता जे लाडकी बहीण जी दिली आहे हे कशासाठी सांगत, त्यांचं बी बघा. कशासाठी? मतदानासाठी. म्हणजे आता जे योजना ज्या सुरू झाल्या त्या मतदानासाठी केल्यात? निव्वळ मतदानासाठी आहे. बरोबर आहे, ते बरोबर आहे. इथनं मागं काय केलं नाहीत, करायला पाहिजे होते की नाही. तुम्ही 2.5 वर्ष झालं आता सत्तेत आला, बरोबर. ह्या योजना आल्याच का केल्या नाही? आता ते लाडका भाऊ लाडकी बहिणी आत्ताच सुचलं आहे तुम्हाला. बरं, आता खरं मतदारसंघाचा जर विचार केला असा, एका बाजूला नव्यानं राजकारणात उतरलेले किंवा नुकतेच प्रवेश केलेले राहुल पाटील आहेत आणि प्रचंड पाठीमागचा अनुभव असलेले, जनसंपर्क असलेले चंद्रदीप नरके आहेत. तर यात निवड करताना तुम्ही कशी करणार आहात? ते काय आता वैयक्तिक असं काय मी सांगू शकणार नाही. तुम्हाला काय वाटतं, कुठल्या समस्या कोपर्ड्याच्या कुठल्या राहिल्यात काय, किंवा मतदारसंघात काय स्थिती आहे? नाही राहिलेल्या, बरोबर आहे. काय व्हायला पाहिजे तुम्हाला वाटते? आता दोन्ही समान येणार ते असं, म्हणजे वातावरण सध्या समसमान जास्त नरके साहेबाकडे आहेत, परत तरी सुद्धा समानच आहे, नरकेकडे ज्यादा आहेत. कसं काय, कारण काय? कारण आपल्या या परिसरातला कारखान्यातला परिसर, आमची लोक तो असल्याशिवाय पुढं वाचू शकत नाहीत. असा मुद्दा काहीतरी लोक वयस्कर आहेत सांगणार. आज ह्या परिसरात पोरं लावल्यात, तरुण पोरं. उद्या ऊसांची अडचणी आहेत, त्यावेळी कोण आम्हाला नसणार आहे. तुमच्या डोक्यात आलं का आम्ही काय बोलतोय ते? उद्या आम्हाला ते नाही, ती मग 4 टन असेल, 100 टन असेल, 200 टन असेल, त्यावेळी ही कोण नाहीत आम्हाला. तो मेलं तरी घरात येऊन जातोय माणूस. नरके हा, प्रत्येक घरटी आणि दुसऱ्या बाजूला कशी स्थिती आहे? हाय दोन्ही समान, नवीनच आहे, नवीन आहे. आता त्यांचं काय स्वाभाविक सुद्धा आहेत, बरोबर आहे. बरं, त्यांना बी एवढं इलेक्शन नाही, नरके साहेबाचं जादा जरा त्याचं ते पडू दे, येऊ दे, त्याच्याबद्दल काय आम्हाला काय मत नाही आहे. कोणी येईल किंवा कोण पडेल त्याचं काय हे म्हणणार नाही. त्यांच्या चालूला तरी त्यांचं इलेक्शन जास्त. त्यांच्या वडिलांची जी आहे भूमिका पहिली, अगदी 1 नंबरचे जे नेते होते, त्यांच्या ह्याच्यावर याला काय सहानुभूतीवर आले तर नरके साहेबाचं कसं एवढं पॉर जाऊन दे, त्याचं काम करणार. आता हे सगळं देऊळ बिऊळ त्यानंच म्हणलेलं आहे. आबा तुम्हाला काय वाटते, काय वातावरण काय, मतदानाचं कसं? वातावरण काय दोन्हीकडे होणार आहे, बरोबरच. बरं, आता तर आजपर्यंतच्या बँका बघितल्या, कारखाना बघितलं, ह्यासाठी तुम्हाला इकडंच यायला लागते. मग आता स्थिती कशी आहे, काय वातावरण काय तुमचं? कोपार्डे काय म्हणते? कोपार्डे काय निम्म आहेच की. निम्म आहे. कसं काय निम्म कसं काय? पार्ट्याच आहे म्हणल्या, पार्ट्या 2 आहेत. खरं मतदान निम्म कसं काय होणार? गावाच्या पार्टीमुळं इकडे निम्मे तिकडे निम्म. काँग्रेसला आहेत निम्मे, ह्याला बी निम्मे आहेत नरकेकडे. बरं, विकास कामं काय व्हायला पाहिजे होती, झाल्यात काय, किंवा व्हायला पाहिजे ह्या पुढं काय? नरक्यानंच केलं ते विकास कामं. मग आता संधी कुणाला द्यायला पाहिजे मतदारसंघांना असं तुम्हाला वाटतं? आता जसे हे होणारच की झाले. शेतकऱ्यांची बोंब झाली आहे. शेतकऱ्याला काहीच नाही, मजूरला काय असेल ते सगळं आहे, मानधन बिंधन सगळं आहे. शेतकऱ्याला 2 एकरच्या वर नसलं काय त्याला काही मिळत नाही सुविधा. त्याचं
शेती आता परवडतच नाही करायला. शेतसुद्धी उतरून इमा सुद्धा उतरून घेत नाहीत. ह्याचा संस्थाचा त्याचा आमचा इमा उतरून घेत नाहीत. तुम्ही मरणार म्हणते 4 दिवसात. मग काय करायचं आम्ही? ज्याची 1-1.5 एकर शेती आहे त्याला सुविधा आहे. आता आमची 2 एकरच्या वर शेती आहे, काही सुविधा नाही, एक पैशाची सुविधा आम्हाला नाही. मग काय करूया? मग काय बदल काय व्हायला पाहिजे? काय बदल व्हायला पाहिजे? काय सगळ्यांनी समान व्हायला पाहिजे. सगळ्यांनी समान तरी व्हायला पाहिजे, ना ते बंद तरी व्हायला पाहिजे. तुम्हाला द्यायचं आणि मला नाही का? आम्ही काय केलं आहे? शेती आम्ही खचलो, राबलो म्हणताना आम्ही मिळवली. का नाही मिळवली? जो बसला काय तोच आता खातोय. जो आता खुर्ची बसतोय काय तोच खातोय आता. हो, नुसते आम्हाला काय बावलं केल्या शेतकऱ्या, मुद्दाम शेतकऱ्याला सरकारने नुसते बावलं केल्यात. आणि तुम्हाला काय सांगणार सांगा, त्याच्यावर मला काय सांगता येणार नाही. काय वाटते तुम्हाला? काय वाटते ते बरोबर म्हणतात का आणि काय वेगळं पाहिजे? बरोबरच म्हणतात. हो, बरोबरच आहे की त्यांचं. शेतकऱ्याला काय नाही, त्या शेती आता परवडतच नाही करायला. सगळं आधी माणूस गावत नाही, एक अजिबात इकडे हे करायला बांगलायला नाही तर याला इकडे 2 रुपये वाढले, इकडे 10 रुपये वाढते. काय आता 1 टिकं जर घेतलं तर आता 1500-1700 रुपये बसतात. काय ती शेती परवडणार? 1.5-2 त्याला ट्रॅक्टरचं वेगळे, ते ह्याचं वेगळे भाडे, त्या माणसांचं वेगळेच, ते पाणीपट्टी वेगळीच. त्यात काय परवड आणि त्यात माणूस मिळेना. मग काय बदलाय काय पाहिजे असं वाटतं? बदलायला पाहिजे, सरकार बदलायला पाहिजे. तुमच्या भागात असं वातावरण आहे का? वातावरण तसंच आहे. तुम्हाला मी सुरुवात काय सांगितलं, मी काँग्रेसचा माणूस आहे. कवा मला काळ एवढा असल्या मी काँग्रेसच्या मागं आहे. मग आता तुम्ही करशीला मतदान कर, बाकीचे कसं आहे? कोणतं मतदारसंघात बाकीचे कसं मतदानाचं आहे? मतदान इकडे संबंध हे आहे, काँग्रेस आहे. शेतकऱ्याचं मी सांगितलं तुम्हाला काय, काँग्रेसचं राज्य पाहिजे, राष्ट्रवादीने काँग्रेस हे दोन्ही एकीचं राज्य पाहिजे. याशिवाय कुठलं राज्य आम्हाला नाही. का पाहिजे? कारण कशासाठी पाहिजे? शेतकऱ्यासाठी पाहिजे. त्याशिवाय शेतकऱ्याला काही प्राप्त होणार नाही. काय नाहीतर मग आता हे लाडकी बहीण आली, काय ती सुविधा आल्या, काय हे धान्य फुकट आलं, हे कुणाला आता निवडून तोपर्यंत निवडून झालं की सगळंच बंद. हाय ते बी गेलं, बाबाच बाबा मेला आणि मोबाईलचा हात बी गेला. काय म्हणजे लाडकी बहीण योजनेसारख्या योजना सुरू झाल्या तर राज्यभरात आता माझा भाऊ असं मुख्यमंत्र्याला लावले जाते, किंवा तुमची भूमिका काय आहे? की लाडकी बहीण झाली आहे त्याप्रमाणे लाडका भाऊ पण झाला पाहिजे, हे एवढं मला वाटते. कारण बहिणीचा विचार केला आहे पण भावांचा विचार करणार कोण? इतक्या म्हणजे बरेचसेच मुलं बेकार आहेत, अजून नोकऱ्या नाहीत, काय नाहीत, त्यांचा पण विचार झाला पाहिजे. मग ही स्थिती कशामुळे आली, कुणामुळे आली असं वाटतं तुम्हाला? स्थिती आली म्हणजे कसं आहे, ज्यांच्याकडं पैसा आहे ती मुलं पुढे जातात, ज्यांच्याकडे पैसा नाही पण त्यांच्याकडं टॅलेंट आहे ती सुद्धा मुलं मागं राहतात, असं पण आहे. स्थानिक नेत्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? होय, स्थानिक नेत्यांनी लक्ष दिलं पाहिजे. भागात विकास कामांचं कसं काय? विकास कामं आमच्या भागात 1 नंबर आहेत, काय प्रॉब्लेम नाही. बर, मग आता हनुमान मंदिराच्या समोर काही महिला बांगड्या घालायला लागलेल्या आहेत, त्यांना विचारूया वातावरण तापले, निवडणूक त्यांचा काही सहभाग आहे का, असेल तर कोण त्यांचा नेता आहे जाणून घेऊया. आजी, वातावरण मतदान आता जवळ आलेलं आहे, तुमचं काय मत आहे? आम्ही चंद्रदीपलाच मतदान करणार. कारण काय? कारण म्हणजे तिने लाडक्या बहिणीला हप्ता पट्टीला सगळे एक केले आणि मोदीन ते एकच आहेत, आम्ही त्याशनीच करणार आहे मतदान. तुमचं काय मत आहे? आमचं मत चंद्रदीप साहेब कुणीकडे असेल तिकडे आमचं मतदान आहे. कारण काय? कारण आमच्या गावाजवळ त्यांनी चांगली सोय केली आहे, व्यवस्था कारखाना आहे, ऊसताटली चांगली निघतेली आहे, चांगलं आहे. आपल्यासारखं वाटते, आपल्या कुटुंबातलं म्हणून आम्ही करणार आहे. नव तू म्हणाली चंद्रदीपला करणार का बाकीच्या बायका काय म्हणतात ते करणार? बाकीच्या बायका करणार की हो, ज्याचे ते विच्छेचं काम बरं त्या करणार. म्हणजे कसे करणार सांगा, त्याने आता हप्ता पाठवला लाडक्या बहिणीचा, पाठोपाठ हप्ता घ्या, एकी परीक्षा एक बँकेत पळती, मग मतदान काय मागून करते का? लाडक्या बहिणीचा आलाय हप्ता, बरं त्याच्या अगोदरची काय विकास कामं किंवा काय कसं? सगळी केल्यात, गावाला सोय अंड्या सगळं चंद्रदीपनं आणले, सगळं गावावर. PN पाटील आता नुसतेच वारले, त्यांचं पोरगं बी उभारणार म्हणते,
नवं पोरगा आहे त्याला संधी द्यायची म्हणतीस काय काय कसं? नाही नाही, आम्ही चंद्रदीपलाच. म्हणजे तुझं ठरलंय तर आमचं ठरलंय चंद्रदीपलाच आम्ही. पारावर काही आजोबा बी बसलेले आहेत, त्यांना विचारूया. आजोबा, वातावरण तापलेलं आहे, मतदान आता काही दिवसावर येणार आहे, घोषणा बी होणार आहेत नेत्यांच्या, तर कसं कसं होणार आहे? निवडणुकीचं वातावरण कसं असणार आहे तुम्हाला काय मुरलेला माणूस आहे का नाही, मुरलेला माणूस तो कवा बी कामं करणार. जे नवटा गेला तर की पुन्हा येणार नाही, मग तो खायचंच बघणार. तसा मुरलेला माणूस का नाही कवा बी कामं करणार, बाबा इथनं मग हा साथ दिली असे म्हणून करणार. आणि त्याने कामं बी केले, विकास कामं पकड केल्यात चंद्रदीपनं. प्रत्येक देवळाला त्यानं मदत म्हणून दिली, हे देऊळ त्यानेच बांधले. अल्ल्यानात प्रत्येक आडूळ हे भागात सगळा आमदार तोच लाडका आहे. भागात विकास कामांचं कसं कसं काय? पांदींचा रस्ता असून द्यात, देवळा असून द्यात आणि कार्यालय असून द्या शासकीय, त्यांचं कसं कसं काय कोणी केलंय मदत किंवा काय? आमदारने केली. मग तुम्ही कोणाला संधी देणार आमदार म्हणून? चंद्रदीप नारकेला देणार. तर दुसऱ्या बाजूला पीएन साहेब वारल्यात म्हणून झालं तरी नवटा तो नवटा माणूस. मुरलेल्या माणसाला आणि नवट्या माणसाचा फरक आहे. आलं ना, पीएन साहेब होतंच चांगले, धडाडीचं होतं, पण ते गेले म्हटलं आता काय नाही त्यांचं. आलं ना, असं आहे. आता कुठला पोरगा म्हणणार का आता नवटा, आता संताजी घोरपडेसारखं म्हणणार कधी येणार नाही, काय होणार. मुरलेश्वर कुठल्या गोष्ट होती का सांगा. आता कारखानाच इथनं मग महाविकास आघाडी काहीतरी होती, संभाजी देऊन ते होतीच, त्यांनी काय नुसतं पत्र रखला. आणि नारके राजकारण चांगलं असल्यामुळे तो सुधारणा करतोय, उसाल दर देतो, सगळं आहे चांगलं. म्हणजे आता कारखाना राखलाय म्हणले आमदार की बी राखणार 100%. आणि आमदार केला गेला की श्रावण बाळ योजना त्याने केल्या आता, 600 लोकांची त्याने केल्या आता, असं झालं. म्हणजे आता जर कोपर्ड्याचा विचार केला जा, मतदारसंघ राहून दे, तर वातावरण कसं काय? वातावरण आमचे मते बघा, चंद्रदीप पकड सोडणार नाही असं आमचं मत आहे. यावेळी चंद्रदीप बसणार 100%. खात्री आहे तुम्हाला? खात्री आहे 100%. का तर कारखान्याचे यांनी ते मोर्चे बांधणे सगळे त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे. मोर्चा दृष्टिकोन, गोरगरिबाला भेटायचं, अंत्यसंस्कारला जायचं, सगळी कामं करतोय. तसं पीएन पाटलाचा मुलगा आता काल परवाचा काय नाही तेवढे संपर्कच नाही तेवढं अजून कुठं येऊन गेले नाही, काही नाही. आता संताजी घोरपडे काल परवा आला. कोपर्डीच्या गाव भागात हनुमान मंदिरासमोर आता आपण काही ज्येष्ठ नागरिकांशी बोललो. वातावरण तापलं जरी असलं तरी आमच्या मदतीला कोण येणार आहे आणि आमची कामं कोण करणार आहे ह्याच्यावरच आम्ही मतदान करणार. मग ती योजना असेल, कारखाना असेल, बँका असतील, ह्यासाठी जी माणसं आम्हाला मदत करतील त्यांनाच आम्ही मतदान करणार, असं कोपर्डेकरांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट नक्की सांगा. धन्यवाद.